त्यामुळे पुणेकरांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला। जे पुणेकर हेल्मेट वापरत नाही त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। बघूया पुढची बातमी। राज्यामध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्यूच्या प्रमाणामध्ये 6% वाढ झालेली आहे। मागच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 11,796 लोकांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालाय, तर 18,654 लोक जखमी झालेत। कोल्हापूर विभागामध्ये अपघाती मृत्यूत 148% वाढ झाली आहे। अपघात स्थळ म्हणजेच ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्यात अपयश आल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय, तर रस्ते अपघातात 2% वाढ झाली आहे। राज्याची उपराजधानी नागपूरसाठी राज्य सरकारनं 11,216 कोटींच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंजुरी दिली आहे। या दुसऱ्या टप्प्यामुळे नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, कामठी, कन्हान, हिंगणा, MIDC आणि ओसोलीपर्यंत हा मेट्रो पोहोचणार आहे आणि या मेट्रो नंतर नव्या टप्प्यामुळे नागपुरात आणखी 48.3 किलोमीटर मेट्रो मार्गाचं जाळं तयार होणार आहे। 4 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। या योजनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 20% वाटा असून 60% निधी हा विदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलं जाणार आहे। सध्याच्या आणि नव्या मेट्रोच्या मार्गामुळे दिवसाला 5 लाख नागपूरकर मेट्रोने प्रवास करू शकणार आहेत। नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फटका बसलेला आहे, कारण आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सायन ते कुर्ला स्थानकादरम्यान जलद मार्गावर कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या रुळाला तडा गेलाय, त्यामुळे कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती। रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीनं दुरुस्तीचं काम करण्यात आलं, मात्र CSMT कडे जाणाऱ्या गाड्यांचंही वेळापत्रक बिघडून गेलंय। अजूनही लोकल जवळपास 20 मिनिटं उशिराने धावते। अधिक माहिती घेऊयात, प्रदीप भनगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण बघतोय सकाळपासूनच वेळापत्रक मध्य रेल्वेचं विस्कळीत झालेलं आहे। आता काय परिस्थिती आहे आणि कधीपर्यंत पूर्व होतील त्याची माहिती मिळते? सकाळपासूनच सांगितल्याप्रमाणे मध्य रेल्वे ही उशिराने आहे। सकाळी 20 मिनिटे उशिराने होती मध्य रेल्वे, मात्र आता जे आपण बघितलं तर तब्बल 35 मिनिटे ही मध्य रेल्वे उशिराने आहे। आपण बघितलं कर्जत लाईनवरचं जे नेहरू स्टेशन आहे, नेहरू आणि या ठिकाणी सकाळी मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाला होता। त्यानंतर सायनच्या इकडे तांत्रिक बिघाड झाला होता। त्याचप्रमाणे ठाणे आणि मुलुंडकडे कल्याणच्या जलद मार्गावर सुद्धा रेल्वेला तडा गेल्याची माहिती होती। या सर्व घटनांमुळे आज मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने धावत आहे, त्यामुळे प्रवाशांमध्ये नवीन वर्षामध्ये नाराजीचं वातावरण झालं आहे। आता जर आपण बघितलं तर तब्बल 35 मिनिटं उशिराने मध्य रेल्वे धावत आहे। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या वाहतुकी संबंधीचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या तब्बल 101 चाचण्या अवघ्या 100 रुपयात करता येणार आहेत। ही योजना आपली चिकित्सा या उपक्रमाखाली राबवण्यात येणार आहे। याचा फायदा पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरिबांना होणार आहे। पालिकेची रुग्णालय आणि प्रसूतीगृहातही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे। उद्या स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार आहे। यामध्ये 4 वर्षांच्या कंत्राटासाठी पूर्व उपनगरात मेट्रोपॉलिस हेल्थ केअर लिमिटेड काम करणार असून यासाठी 26.86 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे।